दादा मला बोलायचंय तुमच्याशी। दादा मला माफ करा, मी तुम्हाला खूप दुखावलंय, पण तरी तुम्ही माझ्या सुखाचा विचार केला। नीरज सरांसोबत तुम्ही माझ्या लग्न लावून द्यायला तयार झालात। दादा, नीरज सर पण त्यांच्या आईचा विरोध डावलून माझ्याशी लग्न करायला तयार आहेत, पण मला हे मान्य नाहीये। दादा, हे असं कुणाचा विरोध पत्करून मला लग्न नाही करायचंय। जसं माझ्या लग्नासाठी माझ्या आईबाबांचा आशीर्वाद मला महत्त्वाचा आहे, तसं त्यांचा पण आशीर्वाद हवाच ना। निशी, तुझ्या विचारांचा आदर वाटतो मला, पण जी अट मॉमने समोर ठेवली ती मान्य आहे मला। दादा, बाळा, मला कोणाच्या आईंचा अपमान करायचा नाहीये, पण तुला त्यांचा स्वभाव माहिती आहे ना, ते तुला त्रास देऊ शकतात। निशी, अगो त्यांच्या घरातलं वातावरण जरा शहरी आपल्यासारखं नाही। पण आई, नीरज सरांना तरी कुठे काय सोपं होतं? त्यांनी माझ्यासाठी खूप त्रास सोसलाय। या गावचं, या मातीचं होण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतलेत, अग्निपरीक्षा दिली आहे, आणि आता माझी वेळ आहे। मला पण अग्निपरीक्षा द्यायला हवी, मलाही विश्वासाच्या कसोटीवर उतरायला हवं। दादा, त्यावेळेस मला तुमचा मनापासून आशीर्वाद हवा होता, आणि मी म्हणून त्यावेळेस लग्न केलं नाही। मग नीरज सरांना पण त्यांच्या आईवडिलांचा आशीर्वाद हवाच ना। जर त्यांनी मनापासून आशीर्वाद दिला नाही, तर मग या लग्नाला काय अर्थ आहे? दादा, मी त्यांचं मन नक्की जिंकेन। मला एक संधी द्या प्लीज। तुम्ही प्लीज काळजी करू नका, मी तिला कायम सपोर्ट करेन, लग्नाआधीही आणि लग्नानंतरही। दादा, मला एक संधी द्या प्लीज, प्लीज मला परवानगी द्या। निशी, तू निर्धार केला असशील तर मी तुला अडवणार नाही, पण आपले संस्कार, आपली संस्कृती, त्याचा विसर पडू देऊ नकोस। तू निशिगंधा खोत आहेस हे विसरू नकोस, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे।
नीरज, निशी, अब क्या देखती रहोगी? तुम्हें बिलीव नहीं हो रहा? अरे हमारी निशी आई है। मॉम, निशीच्या घरच्यांनी परवानगी दिली. तुम्हारी मॉम को तो लगा था कि शायद निशी नहीं आई है ना मेघना? हो वाटलं होतं, पण खरंच निशी तू आली, मला खूप 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 आनंद झालाय. खूप प्राऊड फील होतंय मला की माझ्या मुलाला अशी मुलगी मिळणार आहे जी त्याच्यासाठी काहीही करेल. अब क्या बातें ही करती रहोगी कि हमारे होने वाली बहू का स्वागत भी करोगी? हे बघ, ही मी अशी आहे, आनंदाच्या भरात मी विसरूनच गेले. तुम्ही थांबा हा, आत येऊ नका, मी आलेच. आई एम सो हैप्पी फॉर यू बोथ. निशी बेटा, इसे अपना ही घर समझना, और कभी अपने आई बाबा की याद आए तो उनसे मिलकर जरूर आना. पण मी ती संधी देणारच नाही. म्हणजे तिला तिच्या आई वडिलांची आठवण येणार नाही, एवढं तिला आपलंसं करेल. ये बेटा, ये. नमस्कार करते. निशी, चला. थांबा, इतकी काय घाई आहे? आलेच मी. डैड, मॉम का चल क्या रहा है? बेटा, तुम्हारी मॉम कब क्या कर बैठे, इसका अंदाजा मुझे तो क्या, ऊपर वाले को भी नहीं होता होगा. यात पाय बुडव आणि गृहप्रवेश कर. मला माहिती आहे हे इथे होत नाही, पण आमच्याकडे हे असंच होतं. आता आमच्याकडचे रीतिरिवाज तुला शिकावे लागतील ना, त्याची ही सुरुवात. लेकिन मेघना, अपने यहाँ ये सब तो शादी के बाद होता है ना? हो, पण मला हे सगळं आत्ताच करायचंय. किती स्वप्न बघितली होती मी माझ्या सुनेची, अगदी तशीच मिळाली माझी सून. तुला सांगू साहिल, कधी एकदा माझी सून घरी येते असं झालं होतं मला. आणि आता मी लग्नापर्यंत थांबणार नाही. मला माझ्या सुनेसाठी जे काही करायचं ना, मी ते सगळं आत्ताच करणार आहे. नीरज, घरात घेऊन ये तिला.
वा छान. नीरज, घरी आलीये ती. आता हात सोड तिचा. बरं ऐक ना नीरज, माझ्या लॉकर मधून आपल्या घराण्याच्या बांगड्या घेऊन ये. देखना, मुझे क्या लग रहा है कि शादी भी आज ही हो जाएगी. ते शक्य असतं ना तर ते पण केलं असतं मी. तुम्हें समझना ना सचमुच बड़ा मुश्किल है. मॉम, काल तुला जे काही बोललो त्यासाठी आय एम रिअली सॉरी. मी सॉरी काय बोलतोय? तू खुश आहेस ना? मग झालं. चल 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 चल, पटकन बांगड्या घेऊन ये. चल नीरज, गहने कहाँ रखे मैं तुझे दिखाता हूँ. आलोच. अरे निशी बेटा, ही घरात येणारी पावलं डोळ्यात नीट साठवून ठेव. कारण हीच पावलं उलट घराबाहेर जाताना दिसणार आहेत काही दिवसात. तुम्ही काय बोलताय? मला काहीच कळत नाही. तुला कळत नाही? इतकी भोळी आहेस तू? तुला काय वाटलं तू इथे तुझ्या मर्जीने आलीस? नाही, तुला इथे मी आणलंय तुझ्याही नकळत. आता तू एकटी आहेस. तुला सपोर्ट करणारा आता कोणी नाहीये इथे. गेले आज सगळे. काय झालं? घाबरली आहेस का? माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. नीरज सर जसे आमच्या घरात माझ्या घरच्यांचं मन जिंकायला आले होते तशी मी इथे आले. मला माहिती आहे तुमच्या मनात माझ्याविषयी राग आहे, पण मला माझ्या प्रेमावर, माझ्या संस्कारांवर, माझ्या दादांच्या निर्णयावर पूर्ण विश्वास आहे. माझे दादा नेहमी म्हणतात की कोणती गोष्ट ना चांगल्या मनाने केली ना की त्याचं फळ आपल्याला चांगलंच मिळतं. तुझ्या अशा गोड गोड बोलण्याने माझ्या नीरजला तू जाळ्यात ओढलंस का? पण मी फसणारी नाहीये. जसं आज नीरजने तुला हात धरून या घरात आणलाय ना, एक दिवस तोच नीरज तुला स्वतःच्या हाताने घराबाहेर काढेल. मार्क माय वर्ड्स. निशीचा विचार करतास ना? नीरजच्या भरोश्यावर ते का पाठवलं तिकडे, पण मग काळजी वाटते. मी परवानगी दिलाय ते बरोबर केलं ना? निशीन स्वतः या आव्हान स्वीकारलं ना तर नक्कीच ता पूर्ण करत मका खात्री आहे. पण उमा, नीरजची आऊस कशी आहे माहिती आहे ना? पण निशी तुमची लेखा, त्याच्यावर तुमचे संस्कार आहेत. मेघनाताईंचा वागणा कसाही असला ना तरी निशी त्याच्या वागण्यात मेघनाताईंचं मन जिंकून घेत बघा. सासूची लाडकी सून होत. आता तुमका काळजी वाटता, पण नंतर लेकीचं कौतुक करताना शब्द अपुरे पडतील. उमाताई, उमाताई, उमाताई. काय झालं? उमाताई, माझ्या माहेराहून फोन आला होता. शेतात काम करताना आई पडली. मुकामार लागलाय तिला. अहो, साधं उठता बसता पण येत नाहीये. आणि तिथे कोणी बाई माणूस पण नाहीये तिला बघायला. मला जावं लागेल उमाताई. आपण तिथे घर आणि हॉस्पिटलचं कसं बघायचं मला तर काही कळतच नाही उमाताई. मंजू, शांत हो बघू आधी. शांत हो. काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. मी हो
मी गेले तर मंजू सोबत? विचारताय का? लगेच निघा. मंजू, जाताना तुला लेप बनवून देतो, तो आईला लाव म्हणजे बरं वाटेल. मंजू तू जा, तयारी कर, मी पण बॅग भरून येते. हा हो मग ताई, आवरते मी. हो पण निशित हय असताना माका मंजू सोबत जाऊक लागता. अहो उमा, तुम्ही आत्ताच म्हणालात ना निशी सगळं सांभाळून घेत म्हणून. येवा तुम्ही, काही काळजी करू नका इकडची. आणि शेवटी निशीमध्ये खोतांचा रक्त हा. नीरजच्या आईचं मन आपली निशी जिंकून घेईल. मॉम, निशित तुला काय झालं? काय झालं म्हणून काय विचारतोयस? ओरडलीये मी तिला. तिला म्हणाले या घरातून मी आता तुला बाहेर काढणार आहे. मॉम, काय तुम्हाला खरंच वाटलं मी एवढी वाईट आहे का? अरे तुझ्या आनंदात मला काय करू आणि काय नको करू असं झालंय. मग मी माझ्या सुनेला का ओरडेन? नीरज, अरे हे तिला आनंदाने भरून आलंय. तिच्यासाठी हा खूप महत्वाचा क्षण आहे. नीरज, स्त्रियांसाठी हा क्षण खूप महत्वाचा असतो. हृदयाची धडधड वाढवणारा असतो. अगं निशी, हस ना जरा, नाही तर माझ्या नीरजला वाटेल की मी तुला त्रास देतेय. आणि तू इथे उभा कायस? दे ते बांगड्या इथे दे. निशी, मी आता तुला जे काही सांगणार आहे ना ते शांतपणे नीट आहे. या बांगड्या या घरातल्या सुनेचा मान आहे. या बांगड्या म्हणजे या घराची प्रतिष्ठा. या मोठ्या जबाबदारीचं ओझं वाटून घेऊ नकोस. आणि तू उभा काय आहेस? जा तिला आतमध्ये घेऊन जा, फ्रेश होऊ दे तिला. येस येस मॉम. निशी, जा बेटा. असं काय बघतोस माझ्याकडे? थैंक यू मेघना. अब मैं रिलैक्स होकर मुंबई जा सकता हूँ. श्योर. चलो फिर मैं निकलता हूँ. ठीक आहे. बाय. बाय. आत्ता तर रान मोकळं झालं.